नमस्कार, आपण पाहत आहात अदालत टाइम्स न्यूज। सुप्रीम कॉलनीत गोमांस प्रकरणानंतर महापालिकेची मोठी कारवाई, अनधिकृत गोडाऊन जमीनदोस्त। गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम। आजच भेट द्या गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव। अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा। जळगाव प्रतिनिधी। शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात गोमांस आढळल्याच्या घटनेनंतर जळगाव शहर महानगरपालिकेने आक्रमक पवित्रा घेतला आहे। महापौर दीपमाला काळे यांच्या निर्देशानुसार शुक्रवारी महापालिका प्रशासनाच्या पथकाने संबंधित अनधिकृत गोडाऊन भुईसपाट केले। या कारवाईने परिसरात एकच खळबळ उडाली। शहरात उघड्यावर मांस विक्री तसेच नियमबाह्य पद्धतीने मांसाची साठवणूक व विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश महापौर दीपमाला काळे यांनी प्रशासनाला दिले होते। त्याच पार्श्वभूमीवर सुप्रीम कॉलनी परिसरात संशयास्पद गोमांस आढळून आल्यानंतर महापालिका प्रशासनाने तातडीने कारवाईची प्रक्रिया करत शुक्रवारी सकाळपासून महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने कारवाई सुरू केली। मांसाची साठवणूक व विक्रीसाठी वापरले जात असल्याचे सांगितले जाणारे संबंधित अनधिकृत गोडाऊन पूर्णपणे पाडण्यात आले। महापालिकेच्या या कारवाईमुळे परिसरातील अनधिकृत मांस विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। नियम तोडाल तर गोडाऊनवर हातोडा, असा संदेश या कारवाईतून महापालिका प्रशासनाने दिला आहे। शहरातील बेकायदेशीर मांस विक्री, अनधिकृत साठवणूक आणि नियमबाह्य व्यवसायांविरोधात यापुढेही सातत्याने कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे।